अलीकडे बसलेला होता. काल ट्रॅफिक भरपूर होती ना, आज काही इतकी नव्हती. आता मस्त नोट्स बनवता यायच्या, भारी एकदम. नोट्स टाकली का तुम्हाला? एक काम करतो, माझा टू विन ग्रुप आहे, तुम्ही असाल त्याला, त्यावर सेंड करून देतो टेलिग्रामला. तू आहे का? टू विनला आहे का? आहे ना तुम्ही? हां, लगेच करतो. तर तुमच्याकडे पाहिजे वाचायला. आपण काल जे घेतलं ते समजलं का तुम्हाला? वर्ण म्हणजे काय? मुखवाटे उच्चारले जाणाऱ्या मूलध्वनींना हवेत विसरून जाऊ नये म्हणून आपण विशिष्ट रंगाने लिहून ठेवतात, त्याला वर्ण म्हणतात. मूळ अक्षरे म्हणजे वर्ण होतं, बरोबर ना? फक्त वर्ण लिहून ठेवलेले जातात, मूळ अक्षरे उच्चारले जातात. असं आहे. दामलेंची व्याख्या सांगितलं, पुस्तक सांगितलं, दादोबा पांडुरंग तर्खडकरांची व्याख्या सांगितली, नंतर हे पुस्तकं सांगितले, आणि नंतर त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात हे सांगितलं. कृष्णशास्त्री चिपळूणकरांबद्दल सांगितलं, पुस्तक सांगितलं, त्यांना उपाधी जॉन्सन म्हणतात हे सांगितलं. कृष्णशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. अरविंद मंगळूरकरांची व्याख्या सांगितली, पुस्तक सांगितलं, आणि सबनीसांचं पुस्तक सांगितलं आणि व्याख्या सांगितली. भाषेत शब्द असलेले मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण होय. पाठवतो मी थोड्या वेळाने, कारण ते डाउनलोड व्हायला वेळ लागेल. मोठ्या आहे ना त्या, जवळजवळ भरपूर मोठ्या आहे त्या. मूलध्वनी म्हणजे काय हे बाई सांगितलं तुम्हाला. मूलध्वनीची व्याख्या समजली असेल. मूलध्वनीचे रेखात्मक चित्र म्हणजे वर्ण सांगितलं. तर राम वनात जातो वाक्य शब्द बघितले, नंतर ध्वनी बघितले, आणि हे बाई हे मूलध्वनी बघितले. शेवटचे जे आहे ते ध्वनी म्हणजे काय हे बघितले. हे बाई काय असता, याला ध्वनी असे म्हणतात. मूलध्वनींच्या एकत्रीकरणातून ध्वनी बनतं. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. हा द हा मूलध्वनी आहे, ए हा मूलध्वनी आहे, यांच्या एकत्रीकरणातून काय बनला, दे बनला, म्हणजे हा काय झाला, ध्वनी झाला. बरोबर. स्वन आणि ते माहिती पण तेच आहे, स्वन स्वनिम आणि स्वनांतर. ते झाल्यानंतर प्राकृत आणि उपभ्रंश भाषामधलं बघितली. जुनी मराठी भाषा म्हणजे प्राकृत भाषा 12व्या शतकातील आहे, आणि संस्कृतमधून मराठीत येताना मूळ रूपात बदल म्हणजे काय आहे, अपभ्रंश झाला आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं. काल इथपर्यंत बघितलं. लिप म्हणजे काय इथपर्यंत आपण आलेले होते, आणि देवनागरी लिपी आपण बघणार होतो, बरोबर ना? आज आपण पहिल्यांदा व्यवस्थित माहिती बघू, नंतर तुमचं पाठांतर घेईल, आणि नंतर शेवटचे 5 मिनिटं सर्व रिव्हिजन घेईल. शेवटचे 5 किंवा 7 मिनिटं घेऊ आपण रिव्हिजन, म्हणजे पुढचे 2 मिनिटं आणि हे 5 मिनिटं, अशा पद्धतीने. आणि प्रत्येक वेळेस तसंच करत जाऊ, कारण तुमचं त्यावेळेला हे कम्प्लीट होऊन जाईल. आता आपण लिप म्हणजे काय या संस्कृत धातूपासून आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, हा कुठल्या धातूपासून लिप हा शब्द तयार झाला याचा प्रश्न विचारला जातो. संस्कृत हा कशापासून तयार झाला आहे, धातूपासून तयार झाला आहे. लिप म्हणजे काय होतं, लिपणे, लिहिणे आणि माखणे, बरोबर ना? हे आपण काल बघितलेलं होतं. वर्ण ज्या विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात त्या पद्धतीला काय म्हणतात, लिपी असे म्हणतात, बरोबर. लिप म्हणजे लेखन पद्धती होय. मराठी भाषेत जी लिपी स्वीकारलेली आहे ती आपली कोणती लिपी आहे, देवनागरी लिपी आहे. हा पण प्रश्न 100% विचारला जातो. लिपीमुळे लेखन शक्य झालेले आहे, बरोबर ना? लेखन तर शक्य झालं लिपीमुळे. लिपीच नसती तर लेखन शक्य झालं नसतं. मी तुम्हाला सांगितलं की राम नाव आहे तर काय आहे, र अधिक आ अधिक म अधिक अ, बरोबर ना? असा रामचे पोट झाले. हे काय झाले, हे मूल ध्वनी झाल्या. हे मूल ध्वनी आणि हे हा रा काय झाला आहे, ते दोन्ही झालेला आहे.
म्हणजे ही काय तयार झालेली आहे, लिपी तयार झालेली आहे. लक्षात ठेवायचे आहे, लिपी म्हणजे काय आहे, लेखन पद्धती. वर्ण ज्या विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात ते काय आहे, वर्ण आहे. त्या पद्धतीला काय म्हणतात, लिपी असे म्हणतात. आपली लिपी कुठली आहे, देवनागरी लिपी आहे. इथपर्यंत आपलं कालच्या दिवशी झालं होतं. आता देवनागरी लिपी, देवनागरी बघा, नगरात शहरात राहणाऱ्या देव आर्य लोकांच्या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतात. आता आर्य लोक कोण होते बरं, आपले राम लक्ष्मण सीता हनुमान, बरोबर, ते आर्य होते. देवाकडून निर्मिती झालेली लिपी ती, म्हणून त्याला देवनागरी लिपी. देव लोक कुठे राहत होते, शहरात राहत होते. लक्षात ठेवायचं आहे. नगरात राहणाऱ्या देव किंवा आर्य लोकांच्या लिपीला कुठली लिपी म्हणतात, देवनागरी लिपी म्हणतात. देवनागरी लिपीला कुठली लिपी म्हणून ओळखली जाते, प्रश्न विचारले जातात की देवनागरी लिपी कोणाची आहे, आर्य लोकांची लिपी आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि देवनागरी लिपीला काय म्हणतात, बाळबोध लिपी असे म्हणतात. हे पण लक्षात 100% लक्षात ठेवा. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे म्हणतात. तुम्हाला नोट्स भेटून जातील आत्ताच 15 म्हणजे लेक्चर संपल्यानंतर 5-10 मिनिटात पटकन डाउनलोड करतो आणि ते पाठवून देतो. असं करतो मी, ग्रुपवर टाकतो. आता देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य सांगा. ज्यावेळेस तुम्ही गट क चा, गट ब चा किंवा राज्यसेवेचा कुठलाही पेपर द्याल त्यावेळेस हा प्रश्न विचारला जातो, देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य सांगा. बघा ही लिपी कशी, आपण कसं लिहिलंय, तर आता नाव देवनागरी नाव कसं लिहिलंय, म्हणजे कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे लिहिलेलं आहे, डावीकडून उजवीकडे. मग पहिले वैशिष्ट्य, देवनागरी लिपी लिहिण्याला डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. बरोबर ना, आपण जे लिहितो ते देवनागरी लिपीच वापरतो, डावीकडून उजवीकडे. बघा देवनागरी लिपी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलाकार रेषांनी बनलेली आहे. आता उभ्या रेषांनी बघा कशा बनलेली, तर उभ्या आडव्या. बघा आता इथे देव हा शब्द लिहितो मी. बघा हे बाई कशी रेषा झाली, आडवी रेषा झाली. ही गोलाकार कशी झाली, ही रेषा झाली. ही कशी रेषा झाली, व ची ही रेषा कशी झाली, उभी रेषा झाली. म्हणजे ही कशी बनलेली आहे, उभ्या आडव्या. ही कशी रेषा झाली, आडवी रेषा झाली. आणि ही तिरपी झाली. सांगितले मी तुम्हाला, उभ्या, आडव्या, तिरप्या आणि गोलाकार रेषांनी बनलेली आहे. तुम्हाला अक्षर लिहून दाखवलं, तुमचं पण नाव लिहून बघा. आता माझं नाव लिहिलं मी, राकेश नाव लिहिलं. बघा ही काय झाली, गोलाकार झाला. बरोबर ना. ही काय झाली, आडवी रेषा झाली. ही रेषा काय झाली, उभी रेषा झाली. ही रेषा काय झाली, आडवी रेषा झाली. बरोबर ना. देवनागरी लिपी कशी बनलेली आहे, उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलाकार रेषांनी बनलेली आहे. प्रत्येक वेळेस असे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे महत्वाचे आहे. देवनागरी लिपीत प्रत्येक अक्षरावर शिरोरेषा दिली जाते. शिरोरेषा प्रत्येक अक्षरावर दिली जाते. आता मी बघा देव हा शब्द लिहिला आणि त्याच्यावर काय काय दिली बरं का, शिरोरेषा दिली, म्हणजे त्याला आपण टोप्या देतात. तुम्हाला पण माहिती आहे देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वातंत्र्य चिन्ह वापरले जाते. बघा देवनागरी प्रत्येक ध्वनीसाठी स्वातंत्र्य चिन्ह वापरतात. लक्षात ठेवायचं आहे. आणि देवनागरी ही कशी लिपी आहे, परिपूर्ण लिपी आहे. परिपूर्ण म्हणजे अर्थपूर्ण आहे, परिपूर्ण तयार झालेली आहे. कारण आपण तशी आपली 12 खडी आता 14 खडी झालेली आहे. पहिले आपण 12 खडी म्हणत होते. आता आ आणि अ हे बाई दोन स्वर निर्माण झाल्यामुळे इंग्रजीतून ते मराठीत आल्यामुळे आता त्याला 12 खडी. आपल्या वेळेस जे होते 12 खडे होते, त्यावेळेस हे स्वर नव्हते. आता ती कुठली खडी आहे, 14 खडी आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. ही देवनागरी लिपी कशी आहे, परिपूर्ण लिपी आहे. देवनागरी लिपी भारतात कोणी आणली, आर्यांनी भारतामध्ये आणली. बरोबर ना, म्हणजे आर्य लोकांचीच लिपी होती ती. उगम देवनागरी लिपीचा उगम कोणत्या लिपीपासून झालेला आहे, ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, ब्रह्मदेव, बरोबर ना, ब्राह्म आणि आर्य म्हणजे त्याचा आता रामाचा उगम कोणापासून, तर विष्णूचा अवतार आहे. ब्रह्म सृष्टी निर्मिती करतो. मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकतात की देवनागरी लिपीचा उगम कोणत्या लिपीपासून झालेला आहे, ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे. देवनागरी लिपीत जोडाक्षरांचे लेखन एका पुढे एक अक्षरे जोडून केले जाते. बघा ना, करतात ना, आपण विठ्ठल नाव लिहितो, ठ लिहितो. बरोबर ना, ठ लिहितो आपण. म्हणजे
कशी एका पुढे एक अक्षर जोडून केली जाते. घड्याळ नाव लिहितो, घड्याळ जोडला शब्द एका पुढे एक आला, बरोबर ना. नंतर देवनागरी लिपीत असणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहे असा प्रश्न विचारला जातो. खालीलपैकी कोणकोणत्या भाषा देवनागरी लिपी असणाऱ्या आहे? लक्षात काय ठेवाल, आपली मराठी तर 100% आहे, हिंदी आपली राष्ट्रभाषा 100% आहे, जुनी हे संस्कृत भाषा होती ही 100% आहे. आपल्या वरती बरोबर काय आहे, गुजरात आहे, ही भाषा 100% आहे. इकडची बंगाली भाषा सुद्धा देवनागरी लिपी आहे आणि पाली एक लक्षात ठेवा. म्हणजे देवनागरी लिपीत असणाऱ्या भाषा किती आहे? 6 भाषा आहे. आता वैशिष्ट्य काय काय सांगितले बघा इथे. प्रत्येक व्यवस्थित देवनागरी लिपीला काय म्हणतात? बाळबोध लिपी असे म्हणतात, पहिले हे सांगितलं. नंतर देवनागरी लिपी कशी लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं, पहिलं वैशिष्ट्य सांगितलं. दुसरं काय सांगितलं? आडव्या, उभ्या, तिरप्या आणि गोलाकार रेषांनी हे देवनागरी लिपी तयार झालेली आहे. 3 नंबरचं वैशिष्ट्य काय सांगितले? याच्या आपण नाव लिहिताना त्याच्यावर काय टोपी देतो, म्हणजे शिरोभाग ही रेषा काय दिली जाते? शिरोरेषा दिली जाते. नंतर ही प्रत्येक ध्वनीसाठी स्वातंत्र्य चिन्ह यामध्ये वापरले जातात. नंतर ही कशी आहे? आपली परिपूर्ण लिपी आहे. नंतर आर्य लोकांनी ती भारतात आणलेली आहे. ही देवनागरी लिपी कुठल्या लिपीपासून तयार झालेली आहे? ब्राह्मी लिपीपासून तयार झालेली आहे. आणि जोडाक्षर कसे लिहिले जातात? एका पुढे एक लिहिले जातात. आणि नंतर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहे? मराठी आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे, गुजराती आहे, पाली आहे आणि बंगाली आहे. 100% आलं का लक्षामध्ये? एक प्रश्न 100% विचारला जातो, कारण 25 मार्काला मराठी आहे, त्यामुळे मराठीचा प्रॉपर अभ्यास करायचा आहे. GS आपण जेवढ्या दिवस शिकवला ना तितक्याच मार्काला मराठी आहे आणि मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. माझं हेच काम आहे, तुम्हाला पैकीच्या पैकी कसे मार्क पडतील हे चॅप्टर झाले की लगेच प्रश्न तयार करीन, लगेच प्रश्न देतो तुम्हाला, प्रत्येक चॅप्टरला प्रश्न देतो. आता मोडी लिपी बघू. मी तुम्हाला उदाहरण दिलं त्या दिवशी. मोडी लिपी अजून पण जुन्या ग्रंथांसाठी याच्यासाठी न्यायालयात असो, मंत्रालयात असो, मोडी लिपी म्हणून ते जुने ते कागदावर लिहिलेले असतात, त्यासाठी मोडी लिपी आहे ती. आता मोडी लिपी कशी बघा, देवनागरी लिपीत अक्षरे जलद लिहिण्यासाठी ती थोडीशी मोडून किंवा मुडतळून लिहिली जातात, त्या लिपीला काय म्हणतात? मोडी लिपी म्हणतात. म्हणजे ही कशी देवनागरी लिपीतील अक्षरे जलद लिहिण्यासाठी काय केले जातात? थोडीशी मोडले जातात, नंतर मुडपले जातात, त्याला देवनागरी लिपी असे म्हणतात, मोडी लिपी असे म्हणतात. मोडी लिपी बघा वाचण्यासाठी कठीण आहे, वाकडी तिकडी लिपी लिहिली जाते बरं काही, मोडी लिपी अशी असते. ही कशी आहे? वाचण्यासाठी कठीण आहे. मोडी लिपी कन्नड लिपीप्रमाणे आहे. आता कन्नड लिपी तर आपल्याला पण नाही माहिती, पण बघून घ्या कशी आहे ते. कशी आहे? कन्नड लिपीप्रमाणे मोडी लिपी आहे. बघा मोडी लिपीत ऱ्हस्व दीर्घ असा फरक नाही. आपल्याकडे फरक आहे तसा देवनागरी लिपीमध्ये किंवा मराठी लिपीमध्ये. बघा ना, हा काय झाला? हा ऱ्हस्व झाला. हा काय झाला? हा दीर्घ झाला. ई काय झाला? ऱ्हस्व झाला. हा काय झाला? दीर्घ झाला. आपल्याकडे फरक आहे. मोडी लिपी म्हणता हा फरक आहे का? नाही, ते मोडून लिहिली जाते, वाचण्यास कठीण आहे. नंतर कन्नड लिपीप्रमाणे आहे ही, मोडून आणि मुडतळून ते कशी तरी लिहितात, वाकडे तिकडे करून ते लिहितात. बघा यादवकालीन राजा हेमाडपंत याने ही लिपी निर्माण केली होती. प्रश्न विचारला जातो, मोडी लिपी कोणी तयार केलेली होती? कोणी? हेमाडपंत यांनी तयार केली होती. हेमाडपंत तुम्हाला हेमाडपंत मंदिरे आढळतील ज्याच्या गाभाऱ्यामध्ये असा आवाज असे मोठमोठे असे गाभारे मंदिराचे हे असतात, बरोबर ना. तुम्ही त्या मंदिरांमध्ये जुने मंदिरं पाहिले असाल, आता पण मंदिरांमध्ये असतात, गावाकडचं मंदिर असं त्यामध्ये असा आवाज केल्यावर आवाज घुमतो, ते हेमाडपंथीय मंदिर आहे, बरोबर. हेमाडपंथ म्हणून ही लिपी कुठली लिपी म्हणून ओळखली जाते? मोडी लिपीला हेमाडपंथी लिपी असे म्हणतात, कारण हेमाडपंथी राजाने ही लिपी तयार केलेली होती. मोडून लिहितात, वाकडे तिकडे लिहिली जाते, वाचण्यास कठीण आहे, कन्नड लिपीप्रमाणे आहे. आणि मोडी लिपी लिहिण्याची पद्धत कशी आहे बघा. शिवकाळ पेशवे काळात प्रचारामध्ये होते. शिवकालीन जे दस्तऐवज आहे, पेशवे काळातले दस्तऐवज जे आहे ते कुठल्या लिपीत आहे? मोडी लिपीमधले आहे. म्हणून ते
पत्र ते वाचण्यासाठी ते मोडी लिपीत लिहिलेली आहे, म्हणून ती लिपी शिकतात आणि ते लिपी एकदा स्टॅनो मोडी लिपी हे कधी झालं तर भरपूर पेमेंट सुद्धा भेटतं. ते कोर्स असतात, मुलं 3-3, 4-4, 5-5 वर्ष त्याची नुसती अभ्यास तयारी करतात, प्रॅक्टिस करतात मोडी लिपीची. असं आहे. सोपं आहे, यापेक्षा तर भरपूर सोपं आहे ते लिपी शिकायला, परंतु कंटिन्यूली प्रॅक्टिस करावी लागते, पेमेंट पण चांगलं राहतं. हे मोडी लिपी आहे. बघा, देवनागरी लिपीतील अक्षर जलद लिहिण्यासाठी थोडीशी मोडून लिहिली जाते आणि मोडतळून लिहिली जाते, त्या लिपीला काय म्हणतात? मोडी लिपी म्हणतात. मोडी लिपी समजलं का तुम्हाला? हा, प्रत्येकाला समजलं का? तुला समजलं का मित्रा? तुला समजतंय ना? हा, झालं. प्रश्न आला तर चुकणार नाही. ही कोणी तयार केलेली आहे? हेमाडपंत यांनी तयार केलेली आहे, म्हणून या लिपीला काय म्हणतात? हेमाडपंथी लिपी असे म्हणतात. कन्नड लिपीप्रमाणे आहे, ह्रस्व दीर्घ फरक पडत नाही आणि वाचण्यामध्ये कठीण आहे. मग खालीलपैकी मोडी लिपीबद्दल योग्य विधान निवडा. खालीलपैकी देवनागरी लिपीबद्दल योग्य विधान निवडा. लिहिता येईल का? देवनागरी लिपीबद्दल विचारलं तर तुमचं स्वतःचं नाव लिहून बघायचं. म्हणजे असं की राकेश, आता माझं नाव राकेश आहे, तर हे बाई कसं लिहिलं? त्यामध्ये आडवी रेष आली, उभी रेष आली, गोलाकार रेष आली, तिरपी रेष आली, बरोबर ना? सर्वच आलं. मग हे बाई हे एक वैशिष्ट्य आहे, हे ब्राह्मी लिपीपासून तयार झाले आहे. देवनागरी लिपीबद्दल बोलतोय आता आपण जे बघितले. प्रश्न अशा पद्धतीने विचारतात, हळूहळू वाचायचं, उत्तर सोडवायचं, 25 पैकी 25 मार्क पडतात. झाले मोडी लिपी. जायचं पुढे. क्लिअर झालं का? झालं असेल आपण अजून एकदा रिव्हिजन घेऊ. आता आदर्श लिपी म्हणजे काय आणि ब्राह्मी लिपी म्हणजे काय? बघा, ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी स्वतंत्र ध्वनी चिन्हे असतात त्याला आदर्श लिपी असे म्हणतात. आता आपल्या देवनागरी लिपीमध्ये बघा, आपली जी देवनागरी लिपी आहे ही कशी लिपी आहे? देवनागरी प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्हे असते, म्हणून याला काय म्हणतात? काय म्हणतात? आदर्श लिपी म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक लिपीमध्ये, ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र ध्वनिचिन्हे असतात त्याला काय म्हणतात? आदर्श लिपी म्हणतात. डायरेक्ट तुमची ही व्याख्या पाठच पाहिजे. आणि ब्राह्मी लिपी ब्रह्मदेवाने निर्माण केल्यामुळे या लिपीला काय म्हणतात? ब्राह्मी लिपी असे म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं ते कोणी निर्माण केली होती? ब्रह्मदेवाने, बरोबर. आणि मग देवनागरी लिपी ही कोणाची लिपी आहे? ब्राह्मी लिपीपासून आलेली देवनागरी लिपी आहे. लिंक लागते का तुमची? लिंक लागली पाहिजे. झालं. हे आलं लक्षामध्ये? दोन्ही आले का? वरचे 4 पॉईंट झाले. आता आपले 4 पॉईंट आले का लक्षामध्ये इथपर्यंत? आदर्श लिपी विचारलं तर काय? प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र ध्वनिचिन्हे असतात. म्हणजे स्वतंत्र ध्वनिचिन्हे कसं आहे? आता आपण लिहितोय प्रत्येक ध्वनी, आता ध्वनी हा काय आहे? हा रा, हा काय आहे? ध्वनी आहे, बरोबर ना? याच्यासाठी प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्हे आहे, बरोबर. त्यामुळे ही लिपी कशी आहे? आदर्श लिपी आहे, आपली देवनागरी लिपी आहे. आणि ब्रह्मदेवाने निर्माण केली आहे म्हणून हे कशी आहे? ब्राह्मी लिपी आहे. आता भारतीय लिप्या कोणकोणत्या? एक खरोष्ट लिपी होती आणि एक ब्राह्मी लिपी होती. खरोष्ट लिपी आणि ब्राह्मी लिपी. आता ब्राह्मी लिपीमध्ये 2 पार्ट पडलेले आहे, उत्तर ब्राह्मी लिपी आणि दक्षिण ब्राह्मी लिपी. उत्तर बघा, गुप्त लिपी किंवा कुटील लिपी याला म्हणतात. म्हणजे गुप्त कालखंडामध्ये तयार झालेली असेल म्हणून त्याला गुप्त लिपी म्हणतात आणि कुटील लिपी असे म्हणतात. आणि दक्षिण ब्राह्मीमध्ये कोणकोणते आले? आत्ताच्या ज्या भाषा तिथे वापरल्या जातात कुठले आहे? तामिळ आहे, तेलुगू आहे आणि कन्नड आहे. मल्याळम नाही. बघा, मल्याळम इथे दिलं आहे का? नाही तर तुम्ही म्हणाल की सर ऑप्शन मध्ये दिले जातात. खालीलपैकी दक्षिण ब्राह्मी लिपी कोणती नाही असा प्रश्न विचारला जातो. मग कुठले आहे? तामिळ, तेलुगू आणि कन्नड या आहे. मल्याळम आहे का? नाही. लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे ही तामिळनाडू मधली आहे, ही तेलंगणा आंध्र प्रदेश मधली आहे आणि कर्नाटक मधली आहे. तर मल्याळम ही बाई कुठली भाषा आहे? केरळ मधली मल्याळम भाषा आहे. तिथली लिपी आहे का दक्षिण ब्राह्मी मध्ये? नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. या 3 लिप्या आहे. नंतर कुटील लिपीचे किंवा उत्तर ब्राह्मी लिपीमध्ये 2 पार्ट पडतात. पहिले देवनागरी लिपी पडते आणि दुसरी कुठली आहे? शारदा लिपी आहे. इतकं डिटेल मध्ये विचारणार नाही तरी लिहून टाकतो. बघा, यामध्ये पूर्व शाखा आणि पश्चिम शाखा पडतात. आता पूर्व शाखा आणि पश्चिम शाखा त्यांनी अशा पडलेल्या आहे. आता दिशावरून ही दिशा पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे.
पश्चिमेला काय काय आहे? मराठी आहे. इथे मराठी भाषा, इथे गुजराती भाषा आहे, इथे कुठली भाषा आहे? कैथी भाषा आहे. आता कैथी भाषा जुनी भाषा झाली. आणि पूर्वेला कोणकोणते आहे? बंगाली आहे, उडिया आहे, मैथाली आहे, नेपाळी आहे. अजून पण त्या भाषा आढळतात. तुम्हाला माहिती असेल 22 भाषांमध्ये मैथालीला आताच काही वर्षापूर्वी आपल्या भाषेचा दर्जा भेटलेला आहे. बोडो, संताली, मैथाली, डोंगरी या भाषांना, 4 भाषांना, पहिले 18 होत्या, आता आपल्या राज्यघटनेमध्ये किती भाषा आहे? 22 भाषा आहे. या कोणत्या साईडला आहे? पूर्व साईडला आहे. मग इतकं डीपमध्ये विचारणार नाही, फक्त देवनागरी लिपी कोणकोणत्या भाषेतून लिहिली जाते ह्या प्रश्न मी तुम्हाला तिथे 6 भाषा सांगितल्या होत्या, त्यातून लिहिली जाते, हे लक्षात ठेवायचं आहे. जायचं पुढे. बघा भाषा म्हणजे काय? आपण जे भाषेचं पडतो ह्या पण भाषेची आपण व्याख्या बघणार आहे. आता पुस्तकामधलं, आता ह्या ज्या नोट्स आहे सर्व मार्केटमधले पुस्तकं एकत्र करून जितक्या चांगल्या होतील तितक्या चांगल्या बनवलेल्या नोट्स आहे. तुमच्याकडे मोरावाळांबे सरांचं पुस्तक आदर्श पुस्तक मानलं जातं. सर्व एक्झामसाठी तेच वापरतात. मग ते पोलीस भरती असो, राज्यसेवा असो, डिस्क्रिप्टिव्ह असो, कंबाईन असो, सर्व एक्झामसाठी. आणि हे त्या पुस्तकात जे आहे ते तर घेतलेलंच आहे, पण इतर पुस्तकांमधल्या सुद्धा इथे माहिती टाकलेली आहे. त्यामुळे प्रॉपर व्यवस्थित बघायचं आहे. भाषा म्हणजे काय? भाषा हा शब्द संस्कृत कशापासून तयार झाला आहे? संस्कृत धातू भाष्यपासून काय तयार झाला आहे? भाषा तयार झालेला आहे. लक्षात ठेवायचंय, भाषा हा शब्द संस्कृत भाष्य या धातूपासून काय तयार झाला आहे? भाषा तयार झाला आहे. आता मी जे बोलतोय ते भाषा बोलतोय, म्हणजे त्याचाच अर्थ काय होतो? बोलणे, बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. बरोबर ना? आपण म्हणत नाही का आपली भाषा आहे, मी जे बोलतोय ती भाषा आहे. पक्ष्यांची वेगळी भाषा असते, बरोबर, प्राण्यांची वेगळी भाषा असते, माणसांची वेगळी भाषा असते. ही आपली काय आहे? भाषा आहे. नंतर ह्या भाषेचे प्रकार पडतात. मग मी कुठली लँग्वेज बोलतोय? मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, बरोबर ना? ते पुढे आलं. तर भाषा हा कोणत्या धातूपासून तयार झाला आहे? भाष्य या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. भाषेचा अर्थ काय होता? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. आपल्या मनातील विचार, अनुभव, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय आहे? भाषा आहे. मी कधी बोललाच नाही तर काही हे व्यक्त होणार आहे का? विचार व्यक्त होणार आहे का? अनुभव व्यक्त होणार आहे का? भावना व्यक्त होणार आहे का? कल्पना व्यक्त होणार आहे का? नाही. हे काय आहे? व्यक्त करण्याचे साधन काय आहे? भाषा आहे. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात. आता ह्या लिहिण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही वाचलं तरी पण तुम्हाला समजून जाईल की असं असं आहे म्हणून. बघा, मानवी मुखातून निघालेली लयबद्ध ध्वनी संहिता म्हणजे भाषा आहे. लयबद्ध म्हणजे कसं आहे? मी तुम्हाला सांगतो, राम वनात जातो, वनात जातो. आता ही कशी आहे? ही लयबद्ध आहे का? राम वनात का असं जातो, जातो राम वनात, ह्या शब्द कुठे कुठे बोलले जातात नाही, पण असे त्याला शब्दच नाही की तणाव. तणाव पण शब्द होता आपल्याला, हिंदीमध्ये होतं, पण मराठीत होतं का तसा? नाही. आता मी तुम्हाला कमळचं उदाहरण दिलं होतं, कमळ, बरोबर. ही काय झालं? लयबद्ध झाला. परंतु परंतु ळ म क हे बाई हे झालं का? या लयबद्ध नाहीच. ही भाषा आहे का? ही भाषा नाही. जी लयबद्ध असते ध्वनी संहिता त्याला काय म्हणतात? भाषा असे म्हणतात. बघा, समाज व्यवहारात विचारांच्या देवाणघेवाणीसाठी ध्वन्यात्मक साधन म्हणजे काय आहे? बोलण्याचे आपले साधन म्हणजे काय आहे? भाषा आहे. आपण जे बोलतो ते भाषा आहे. भाषेत बोलणे महत्वाचे आहे का? मी नुसता असं उभा आहे, ते भाषा आहे का? नाही. मी काय करतोय? तुमच्या पुढे विचार मांडतोय, अनुभव मांडतोय, भावना मांडतोय आणि कल्पना व्यक्त करतोय. ती काय आहे? ती भाषा आहे. तुम्हाला हे सर्व माहिती आहे. फक्त प्रश्न भाषा म्हणजे काय विचारलं तर बरोबर लिहायचं आहे, वाचायचं आहे. आपल्याला काय येतं? हा, मी भाषा बोलतो, हे माहिती, हे माहिती, हे करता आपण, हे करता, हे करता, हे करता, म्हणजे काय आहे? भाषा आहे. सोपं आहे. भाषेचे प्रकार असतात. आता कुठले भाषेचे प्रकार आहे? नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा. मुख्य प्रकार आहे कृत्रिम भाषा. याप्रमाणे प्रमाण भाषा असते आणि बोली भाषा असते. आता आपण एक एक बघू. नैसर्गिक भाषा मी तुम्हाला सांगितले, प्राण्यांची भाषा असो, पक्ष्यांची भाषा असो, किंवा
हावभावाची भाषा असतो, आपले हावभाव व्यक्त करता आपण ती भाषा असो, ही कशी असते नैसर्गिक असते. पुढे बघा, भाषा ही एक सांकेतिक प्रणाली आहे. नैसर्गिक भाषा हा ही बा ही हे संकेत एखाद्या प्राण्याला किंवा पक्षाला जन्मजात अवगत असतात. ते त्यांच्या संकेताप्रमाणे जे निसर्गामध्ये आपोआप अवगत होतात ती कशी आहे नैसर्गिक भाषा आहे असतात, तेव्हा त्या भाषेला काय म्हणतात नैसर्गिक भाषा असे म्हणतात. कोणाची भाषा? प्राण्यांची, पक्ष्यांची आणि हावभावाची भाषा. तुम्ही लक्षात ठेवायचं नैसर्गिक भाषा म्हणजे निसर्गातली जी भाषा आहे ती काय आहे नैसर्गिक भाषा आहे. मग प्राणी, पक्ष, हावभावाची भाषा. सोपं आहे, आलं तर लक्षात राहिले पाहिजे. आता एक कृत्रिम भाषा आहे. कृत्रिम भाषा लक्षात अशी ठेवा, तुम्ही जे शिकता आपल्याला शिकावी लागते. मराठी शिकायची आहे आपल्याला आ ई असं शिकावं लागतं, नंतर आपण मराठी. हिंदी शिकायचं आहे तर आपल्याला हिंदी लिहून शिकावं लागतं. इंग्रजी शिकायचं आहे आपल्याला ABCD व्याकरण बाकीचं शिकावं लागतं, बरोबर ना. म्हणजे कशी आपण हे तयार केलेली भाषा आहे, म्हणून त्याला कुठली भाषा म्हणतात? कृत्रिम भाषा म्हणतात. बघा, भाषेत व्यक्त होणारे संकेत जेव्हा ठरवून केलेले असतात. आता आपण हे ठरवून केलेले आहे. मी तुम्हाला 14 खडी सांगितली आ ई, बरोबर ना. ही 14 खडी आहे आणि क ख ग हे बा हे सर्वचे सर्व वर्ण 49-52 आहे ते पूर्ण नवीन पकडून ते काय आहे ते आपण ठरवून लिहिलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. ज्या भाषेला काय म्हणतात त्या भाषेला कृत्रिम भाषा म्हणतात. भाषेत व्यक्त होणाऱ्या संकेत जेव्हा ठरवून केले असतात त्याला कृत्रिम म्हणतात. कृत्रिमरित्या आपण काहीतरी गोष्ट जे करतो ते ठरवून करतो म्हणून त्याला कृत्रिम म्हणतात. आणि नैसर्गिक म्हणजे आपोआप ती प्राप्त होते, निसर्गातली असते. मानवाची भाषा कशी आहे? कृत्रिम भाषा आहे. प्रमाण भाषा बघा, प्रमाण भाषा आणि बोली भाषा. प्रमाण भाषा म्हणजे कसं की आपण शुद्ध आता न्यायालयाचे कामकाज इंग्रजी भाषेतून चालतील, ही काय झाली? प्रमाण भाषा झाली. आपण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते ही झाली मराठी भाषा. कन्नड भाषा कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये तेलुगू भाषा बोलली जाते. तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा बोलली जाते. ह्या काय झाल्या? प्रमाण भाषा. म्हणजे जे ऑफिसमध्ये वापरतात, जे न्यायालयामध्ये वापरतात, जे बाकीच्या ठिकाणी जे सरकारी दस्तावेजमध्ये वापरतात त्या कशा आहे? त्या प्रमाण भाषा. आणि बोली भाषामध्ये कसं की बोली भाषा म्हणजे की आपण तुम्ही नंदुरबारचे आहे, तुम्ही कसे बोलताय? अहिराणी बोलताय. मी कसा बोलतो? अहिराणी बोलतोय. कोकणातले कोकणी बोलताय, बरोबर ना. मराठवाड्यातली ते भाषा बोलताय. नागपूर विदर्भामधले वऱ्हाडी भाषा बोलताय. त्या आपल्या काय झाल्या? त्या बोली भाषा झाल्या, बरोबर ना. वेगवेगळे शब्द आपण म्हणत नाही का, दर 2 कोसावर 2 का 20 किलोमीटर 40 किलोमीटरच्या पाठीमागे भाषा ही बदलत जाते, टोन हा बदलत जातो, बरोबर. काही लोकांना इथे उदाहरणार्थ इथे उलटन जे असतं आमच्या त्याला सरोटा म्हणतात, इथे पकड आमच्या त्याला सांडस म्हणतात. म्हणजे असे शब्द, बरोबर आहे ना. या असे शब्द म्हणजे प्रत्येक बोली भाषावर काय या बोली भाषा कशी प्रत्येक याच्या कोसा परत काय होत जाते? चेंज होत जाते. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांग. इथे वडगण नावाचा प्रकारच माहीत नाही. ते आपण जो उठ लावतो असं जेवणाचं प्लेट घेतो त्याला वडगण लावतो, बरोबर ना. इकडे पोळी म्हणतात, आमच्याकडे पोळी म्हणतात, बरोबर ना. ह्या अशा बोली भाषा असतात. अजून तुम्हाला पण बऱ्याच भाषा माहिती असतील, बरोबर. आता आपण वाचू वर्ग. प्रमाण भाषा म्हणजे काय आणि बोली भाषा म्हणजे काय? प्रमाण भाषा बघा, तुम्हाला मी व्याख्या साधी सिंपल भाषेमध्ये सांगितलेले आहे, तुम्हाला लवकर समजेल. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील जास्तीत जास्त लोकांनी जी भाषा पटते, प्रमाण वाटते, त्या भाषेला काय म्हणतात? प्रमाण. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी मराठी भाषा ही जास्तीत जास्त लोकांना, मग मराठीच्या या किती बाकीच्या बोली भाषा झाल्या, बरोबर. ही आपली प्रमाण भाषा. मग ही प्रमाण भाषा कायसाठी वापरली जाते? शैक्षणिक कार्यासाठी, बरोबर ना. अजून कार्यालयीन कामकाजासाठी, औपचारिक संभाषणासाठी ही प्रमाण भाषा वापरली जाते. आता मी तुम्हाला अहिराणीतून नाही शिकवू शकत, बरोबर ना. ती माझी बोली भाषा आहे. मी तुम्हाला मराठीतूनच शिकवेल, कारण ही कशी भाषा आहे? प्रमाण भाषा आहे. उदाहरण देतोय मी तुम्हाला. बघा, प्रमाण भाषेला काय असते? व्याकरण असते, जे आपण बनवलेलं आहे. आ ई ते पाहिजे व्याकरण बनवलेलं आहे. आता आपण जे शिकू, प्रमाण भाषेला व्याकरण असते. बोली भाषेला असते का?
नाही, व्याकरण नसते. प्रमाण भाषा लिखित स्वरूपात असते, म्हणून या भाषेला काय म्हणतात, लिखित भाषा असे म्हणतात. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की सर अहिराणी भाषा बंद लिखित स्वरूपात आहे, पण ती प्रमाण भाषा आहे का, नाही. लिखित कशी ते आता आपण लिहून ठेवतो म्हणून ते आपण परंपरेने ते भाषा पुढे पण टिकली पाहिजे म्हणून तुम्हाला ते, किंवा कोकणी आपण लिहून ठेवतो म्हणून. परंतु लिखित भाषा काय आहे, ही भाषा प्रमाण भाषा लिखित भाषा असते, लक्षात ठेवायचं आहे. आणि या भाषेला काय असते, व्याकरण असते. कुठल्या भाषेला, प्रमाण भाषेला. आता बोली भाषा, जी भाषा फक्त बोलण्यापुरती उपयोगात आणली जाते त्या भाषेला काय म्हणतात, बोली भाषा म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आदिवासी जमाती त्यांची त्यांची भाषा वापरतात का, गव्हर्नमेंट त्या भाषेतून शिक्षण देतं का, नाही. मग शिक्षण कुठल्या भाषेतून जातं, महाराष्ट्रात राहतो तर मराठीतून नव्हे, बरोबर ना. पुस्तकं त्याच भाषेत छापतील, बरोबर. असं आहे. बोली भाषा व्याकरण असते का, नसते. अहिराणीला व्याकरण आहे का, नाही. कोकणीला व्याकरण आहे का, नाही. भिल्लीला भाषेला व्याकरण आहे का, नाही, बरोबर ना. मग ह्या कशा आहे, मराठीच्या एकूण जवळजवळ किती बोली भाषा आहे, 52 बोली भाषा आहे. तुम्हाला प्रमाण भाषा आणि बोली भाषेमधला फरक समजला का, 100% समजला ना, समजतंय ना प्रत्येकाला. ए मित्रा, समजतंय ना, त्या तुझ्या शेजारच्याला समजतंय का विचार, समजतंय ना, तू एकदम बिझी हो, तुझा ठीक आहे बरं का. प्रमाण भाषा बोली भाषा समजलं असेल अशी अपेक्षा करतो. बोली भाषा, आपल्या बोली भाषा कोणकोणत्या ठिकाणी आहे आता बघू. आता आपण बघा, मराठीच्या बोली काय काय, तर झाडी भाषा आहे. झाडी भाषा मराठीच्या बोली. हा प्रश्न कधी विचारला तर झाडी भाषा कुठल्या भागामध्ये वापरली जाते, मग कुठल्या भागामध्ये वापरली जाते, पूर्व विदर्भामधले, म्हणजे शेवटचे 4 जिल्हे. शेवटचे 4 जिल्हे कुठले आहे, या ठिकाणी भंडारा, इथे चंद्रपूर आहे, इथे गोंदिया आहे आणि इथे गडचिरोली आहे. म्हणजे तिथे भरपूर वन प्रमाण आहे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, म्हणून तिथे झाडं आहे असं लक्षात ठेवू शकतात. त्या ठिकाणी काय वापरली जाते, झाडी भाषा असते, बरोबर. हिंदी भाषेचा प्रभाव आहे झाडी भाषेवर. ल चा उच्चार कसा होतो, र होतो, बरोबर. न चा उच्चार, न चा वापरच करत नाही झाडी भाषामध्ये. आमच्याकडे पण ळ वापरताना जळगाव जळगाव म्हणतात, ळला ड म्हणतात, असं असं वापरतात. आता आपण फक्त झाडी भाषामध्ये बघतोय, ळ चा उच्चार कसा होतो, र होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. न चा वापरच करत नाही. आणि मी कुठल्या ठिकाणी सांगितली झाडी भाषा, या 4 जिल्ह्यांमध्ये झाडांमध्ये झाडी भाषा आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. आता वारली भाषा आहे. वारली, लहानपणी 10वीला तुम्ही वारली जमातीवर एक प्रकरण होतं का तुम्हाला, मराठीला एक प्रकरण होतं, तुम्हाला नाही नसणार पण मराठीमध्ये होतं. ठाणे आणि पालघर प्रामुख्याने उत्तर कोकणातील जिल्ह्यांना आदिवासी वारली नावाचे आदिवासी आहे त्या ठिकाणी वारली भाषा वापरतात. ह चा अधिक वापर करतात, ळ चा वापर काय म्हणून करतात, ल म्हणून करतात. आणि ह्या न चा वापर नच करतात, असं वारली भाषामध्ये आहे. तुम्हाला इतकं डिटेलमध्ये विचारणार नाही, परंतु आता काही मुलांनी फॉर्म भरला ठाणेला किंवा पालघरला, बरोबर. तलाठीचा फॉर्म असो, नगरसेवक याचा जिल्हा परिषदचा असो, बरोबर, नगरपालिकेचा असो, नगर परिषदचा असो, कुठलाही फॉर्म भरला, पोलीस भरतीचा असो, बरोबर. त्या ठिकाणी प्रश्न कधी विचारला तर ह चा वापर करतात, ळ चा वापर काय म्हणून करतात, ल म्हणून करतात. आणि इथे ळ चा वापर काय म्हणून करत होते, झाडीमध्ये र म्हणून करत होते. आणि न चा नच करतात, फक्त हा न आहे तो नळाचा करतात. आता मालवणी किंवा कुडाळी भाषा आहे. ही मालवणी भाषा कुठल्या जिल्ह्यांमध्ये वापरली जाते, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. खालच्या वरच्या जिल्ह्यांमध्ये, आता हा कोकणाचा भाग आहे मित्रांनो, हा कोकण आहे. इथे सिंधुदुर्ग जिल्हा आहे, इथे रत्नागिरी जिल्हा आहे, इथे रायगड आहे, इथे मुंबई शहर आहे, इथे मुंबई उपनगर आहे, आणि या ठिकाणी ठाणे जिल्हा आहे, आणि या ठिकाणी पालघर जिल्हा आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा वारली भाषा ह्या 2 जिल्ह्यांमध्ये सांगितले, आणि खालच्या 2 जिल्ह्यांमध्ये कुठली भाषा वापरली जाते, मालवण आणि कुडाळी भाषा वापरली जाते. हे भाषा बघा, अनुनासिकांचे प्रमाण जास्त असतात,
म्हणजे न वापरत असतील ते अनुनासिक. आपण घंटा म्हणतो तर घंट्याला अनुनासिक वापरलं जातं. सांगतो तुम्हाला अनुनासिक म्हणजे काय. बघा पुढे ब चा वापर भ म्हणूनच करतात ते, भ, आणि ह्या न चा वापर न म्हणूनच करतात, असं आहे. आता हिंदी भाषा बघू आता आपण. बघा हे झालं. आता अहिराणी भाषा बघू. अहिराणी भाषामध्ये, अहिराणी भाषा कुठे वापरतात? नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे खानदेशामध्ये नाशिक भाषेचा वापर केला जातो. हिंदी आणि गुजरातीचा प्रभाव आहे, बरोबर. आमच्याकडे इथे दीर म्हणतात, बरोबर ना. नवऱ्याच्या भावाला काय म्हणतात? दीर म्हणतात. आमच्याकडे काय म्हणतात? देर म्हणतात. त्या देर कुठे, बरोबर ना. असा देर हा शब्द वापरला जातो. म्हणजे हिंदी आणि गुजरातीचा भरपूर मोठा प्रभाव आहे. पुढे ह, वळ याचा वापर सहसा काय करतात? य म्हणून करतात. सहज जास्त काही वापरता नाही, पण व्याकरणकारांनी जास्त डीप मध्ये दिलेला आहे. बारीक उच्चारामध्ये होत असेल. आणि त चा वापर काय म्हणून करतात? म म्हणून करतात. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यामुळे ही भाषा महाराष्ट्राला प्रचलित झालेली आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. हे कुठले आहे? अजून दुसरी बोलीभाषा चंदगड भाषा आहे. चंदगड तालुक्यामध्ये कोल्हापूर या ठिकाणी वापरली जाते. स प्रत्ययाचा अधिक वापर केला जातो. ठीक आहे बरं का. चंदगड भाषा कुठल्या जिल्ह्यामध्ये वापरतात विचारलं तर कोल्हापूर, हे लक्षात ठेवा. वऱ्हाडी भाषा आहे. वऱ्हाडी भाषा कुठल्या जिल्ह्यांमध्ये? बघा बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, वाशिम म्हणजे विदर्भामध्ये वापरली जातात. महानुभव पंतांच्या लीला चरित्र या ग्रंथात वापरलेली कुठली भाषा आहे? वऱ्हाडी भाषा आहे. नंतर हळबी भाषा आहे. चंद्रपूर, भंडारा म्हणजे इथे हळबी लोक राहतात, आदिवासी जमात आहे हळबी नावाची. ते लोक चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये हळबी भाषा वापरतात. आणि अ चा वापर आ म्हणून करतात आणि व चा वापर ब म्हणून केला जातो. लक्षात राहू द्यायचं आहे. आता इथे बंजारा भाषा आहे. कुठे वापरतात बंजारा? विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. आणि हिंदी आणि गुजरातीचा प्रभाव आहे. ठीक आहे बरं का. काही इतकं हे नाही, फक्त या ज्या भाषा आहे विचारलं तुम्ही ज्या जिल्ह्यात पेपर द्याल त्या जिल्ह्यात तेवढं लक्षात ठेवा. आणि कंबाईन राज्यसेवा द्याल, गट क द्याल, MPSC ची एक्झाम द्याल तर डिस्कशन करून पाठ करून घ्यायचं. समजलं? म्हणजे तिथे काही विचारू शकतात. समजतंय ना? पुढे बघा अभिजित भाषेचा दर्जा. हे वाईट टाकून बघा बरं का नेटवर. आता अभिजित भाषेचा दर्जा मराठीला भेटलेला आहे, बऱ्याच याला भेटलेला आहे. नेटवर टाका अभिजित भाषेचा दर्जा किती भाषांना भेटलेला आहे. तोपर्यंत इथे मी तुम्हाला शिकवतो. बघा अभिजित भाषा म्हणजे काय? अभिजित उच्च आणि कुलीन आणि दर्जेदार भाषेला काय म्हणतात? अभिजित भाषा म्हणतात. उच्च भाषा आहे, कुलीन भाषा आहे आणि दर्जेदार भाषा आहे त्याला अभिजित भाषा म्हणतात. ज्या भाषेतील साहित्य उच्च दर्जाचे असतात, साहित्य आपण जे लेखन करतो मोठ्या दर्जाचे जे असतात त्याला काय म्हणतात? अभिजित भाषा असे म्हणतात. अभिजित भाषेचा दर्जा केंद्र शासनाकडून दिला जातो. कधीपासून दिला जातोय? स्वातंत्र्यापासून दिला जात आहे. मग अभिजित भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी कोणकोणत्या अटी पाहिजे? ही भाषा जवळजवळ 1500 ते 2000 वर्षापासून जुनी भाषा पाहिजे. म्हणजे 1500 वर्षापूर्वी बी मराठी भाषा बोलत राहिली पाहिजे होती, म्हणून तिला अभिजित भाषेचा. आतापर्यंत रंगनाथ पठारे समिती नेमलेली होती. दिल्ली काही ते नाही, ते GS मध्ये असेल मराठीमध्ये. रंगनाथ पठारे समिती अभिजित भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी समिती नेमलेली होती. त्यांनी सांगितलेलं होतं आमच्या मराठी भाषा जवळजवळ 1500 ते 2000 वर्षापासून बोलली जाते असं आहे. म्हणजे अभिजित भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा किती वर्षापासून बोलली गेली पाहिजे जात पाहिजे? आतापर्यंत इथून मागे 1500 ते 2000 वर्षापासून ते बोलत राहिली पाहिजे. ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी. आता तुम्ही म्हणाल की सर आपल्या भाषेमध्ये दुसऱ्या भाषेपासून बनलेली आहे का? आपली भाषा ही स्वतंत्र बनलेली आहे, पण आपल्या भाषेवर बाकीच्या संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांचा प्रभाव आपल्याला आढळतो. आपण अपभ्रंश होऊन घेतलेले शब्द बरेचसे शब्द आहे.
त्या भाषेत उच्च दर्जाचे साहित्य निर्माण झालेले असावे. जुने ग्रंथ, चांगले चांगले ग्रंथ तिथे त्यात लिहिलेले पाहिजे. त्या भाषेत प्रारंभिक रूप, आधुनिक रूप संबंध असला पाहिजे. म्हणजे आता बी तशाच पद्धतीचे भाषेत लिहितात आणि पहिले बी तशाच पद्धतीचे ते ग्रंथ लिहितात. अशा या चार अटी आहे अभिजित भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी. अशाच आतापर्यंत किती, 11 का 9, किती, आता 11 भाषांना मराठी भाषेचा अभिजित भाषेचा दर्जा भेटलेला आहे. आता इथे बघा, पहिल्यांदा तुम्हाला पहिले विचारत होते की कोणते मराठी भाषेचा दर्जा आहे, किती आहे. तामिळ आहे, स आहे, संस्कृत आहे, कन्नड आहे, ते आहे, मल्याळम आहे आणि उडिया आहे. आणि आता कोणत्या भाषा झाल्या वरतून 5 झालेल्या आहे. 5 कोणत्या आहे? एक मराठीला भेटलेला आहे, पालीला भेटलेला आहे, काय ही प्राकृत का? प्राकृत भाषा आहे. अजून आसामी आहे आणि बंगाली. बघा, बंगाली या भाषांना मग तुम्हाला खालीलपैकी कोणत्या भाषेला, नवीन कोणत्या भाषेला किती साली भेटला? हा 2022 साली ना, का 21 साली? नाही, 21 नाही, 22-23 साली भेटला असेल. बघा, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, खालीलपैकी कोणत्या भाषेला नवीन अभिजित भाषेचा दर्जा मिळालेला आहे किंवा नाही. मग आहे कधी विचारलं तर यापैकी या 5 पैकी 3 देतील, 1 देईल. आणि नाही कधी विचारलं तर यापैकी 1 भाषा दिली जाईल. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. काहीतरी ट्रिक्स लावून ठेवा. इथे बघा कसं लावलेले, तस कते, हे बा, हे मऊ, तस कते मऊ, तास कते मऊ, अशी ट्रिक्स लावलेली होती पहिले. आणि आता कुठली आहे? म पा प्रा प्रा, काहीतरी ट्रिक्स लावा. तुम्हाला जे वाटेल ते ट्रिक्स लावा. अशा किती भाषांना दर्जा आहे? म्हणजे या भाषा किती वर्षापासून जुन्या आहे? 1500 ते 2000 वर्षापासून जुन्या आहे. दुसऱ्या भाषेपासून बनलेल्या आहे का? नाही. उच्च दर्जाचे साहित्य आहे का या भाषांमध्ये? सर्व भाषांमध्ये आहे. आणि प्रारंभिक रूप आणि आधुनिक रूप संबंध आहे का त्यांचा? आहे. म्हणून या भाषेला काय भेटलेलं आहे? अभिजित भाषेचा दर्जा मिळालेला आहे. सध्या किती भाषांना अभिजित भाषेचा दर्जा आहे? प्रश्न विचारला तर किती भाषांना आहे? 11 भाषांना आहे. लक्षात ठेवायचं आहे. 100% प्रश्न विचारू शकतील. प्रश्न आला तर बरोबर लिहायचा आहे. कळालं का हे अभिजित भाषेचा दर्जा म्हणजे काय? हे पान कळालं का? बघा, त्यामध्ये काय सांगितलं? उच्च कुलीन आणि दर्जेदार पाहिजे, साहित्य उच्च दर्जाचे पाहिजे आणि केंद्र सरकारचा दर्जा दिलेला पाहिजे. हा केंद्र सरकारचा दर्जा कधीपासून देत आहे? स्वातंत्र्यापासून देत आहे. मग त्याच्या अटी हे या आहे. आणि सर्वात 1 नंबर, पहिल्यांदा कोणत्या भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला? कशाला मिळालेला आहे? 1 नंबर तामिळ भाषेला मिळालेला आहे. नंतर या सर्व भाषांना. आणि आता सध्या किती भाषा आहे? 11 भाषा आहे. याच्या पलीकडे मराठीमध्ये प्रश्न येणार नाही. नाही म्हणजे नाही. झालं, राहील लक्षामध्ये, लक्षात राहिलं पाहिजे. पुढे व्याकरण. आता आपण व्याकरण म्हणजे काय? आता आपण मराठी जे व्याकरण शिकत आहोत, व्याकरण म्हणजे काय? बघा, संस्कृत धातूपासून काय आहे? वि अधिक कृ म्हणजे काय तयार झालं आहे? बघा, नंतर प्लस करण म्हणजे करणे, हे मिळून कुठला शब्द तयार झाला आहे? व्याकरण तयार झाला आहे. व्या अधिक कृ रण करण, या शब्दापासून काय तयार झालंय? व्याकरण तयार झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. याचा अर्थ काय? तो विश्लेषण करणे, स्पष्टीकरण करणे. आता
मी एक वाक्य बोलला, राम वनात जातो. आता यामध्ये स्पष्टीकरण आहे का? नाही, डायरेक्ट वाक्य लिहिलं. परंतु आता राम वनात जातो हे वाक्य झालं, परत हे शब्द झाले, राम वनात जातो, हे काय झाले? शब्द झाले. परत त्याचं विश्लेषण केलं मी, रा म हे काय झालं? दोन्ही झाले. परत त्याचं विश्लेषण केलं, र अधिक आ, म्हणजे हे सर्व स्पष्टीकरण विश्लेषण करून त्याची फोड करणे, हे म्हणजे काय झालं? व्याकरण. व्याकरणाची व्याख्या झाली. बघा, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय असते? व्याकरण असते. भाषेचे स्पष्टीकरण जे करतो. आता आपण ABCD शिकतो, बरोबर, नंतर आर्टिकल शिकतो, नंतर आपण टेन्स शिकतो, ते काय झालं? इंग्रजी भाषेचं व्याकरण झालं. त्याने इंग्रजीचं काय केलं आहे? स्पष्टीकरण केलेलं आहे. पुढे पतंजलीने व्याकरणाला काय म्हटलेलं आहे? शब्दानुशासन म्हटलेलं आहे. म्हणजे शब्दानुशासन म्हणजे शब्दापासून बनलेले, म्हणून शब्दानुशासन म्हटलेलं आहे. शासन शब्दानुसान म्हटले, शब्दानुशासन म्हटलेलं आहे. मी जर सांगतोय तसं लक्षात ठेवा. काय म्हटले? पतंजलीनं शब्दानुशासन म्हटलेलं आहे. हा, ठीक आहे. पतंजलीने काय म्हटलेलं आहे? शब्दानुशासन म्हटलेले आहे. आणि मराठी व्याकरणातील पहिले पुस्तक इंग्रजी भाषेत कोणी केले होते? विल्यम कॅरे यांनी केले होते. कारण इंग्रजी लोकांना शिकण्यासाठी, म्हणजे विल्यम कॅरेने असं लिहून काढलेलं होतं. त्या पुस्तकात बघा, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज 1805 मध्ये. मी तुम्हाला इतिहासमध्ये सांगितलेलं, तुमचं बाकी वाटतं इतिहास शिकवायचा. विल्यम कॅरेने लिहिलेलं होतं. म्हणजे त्याने असं लिहिलेलं होतं मराठी भाषेचं, हा ए आहे इंग्रजीमधला, तर याला अ म्हटलं. म्हणजे लोक काय करत होते? यावरून हे वाचून वाचून अ म्हणायला लागले. म्हणजे इंग्रज लोकांनी काय केलं? मग मराठी शिकली, मराठी भाषेचं व्याकरण शिकलं. कोणी? मराठी व्याकरणातील पहिले पुस्तक इंग्रजी भाषेत कोणी केले आहे? विल्यम कॅरे यांनी केले आहे. आणि विल्यम कॅरेने केलेल्या पुस्तकाचं नाव काय? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. लक्षात ठेवायचं आहे. मराठी व्याकरणाचं पुस्तक होतं विल्यम कॅरेचं. पुढे मराठी व्याकरणाचा शास्त्रशुद्ध अभ्यास सर्वप्रथम कोणी केला आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला पहिल्यांदा. म्हणून त्यांना मराठी भाषेचे काय म्हटले जाते? पाणिनी म्हटले जाते. लक्षात ठेवायचं आहे. व्याकरण म्हणजे शब्दांची फोड करणे, वाक्यांची फोड करणे, भाषेचं विश्लेषण करणे, म्हणजे काय आहे? व्याकरण आहे. कळालं? व्याकरण विचारली व्याख्या तर बरोबर येईल का? कशापासून? वि अधिक आ अधिक कृ यांच्यापासून कुठला शब्द तयार झाला आहे? व्याकरण शब्द तयार झाला आहे. येईल बरोबर? बरोबर यायला पाहिजे. आता मराठी वर्णमाला हे पाठ पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं पहिले 12 खडी होती, आता किती खडी आहे? आता 14 खडी आहे. बघा, मराठी वर्णमाला कुठून आलेली आहे? संस्कृत मधून आलेली आहे. बघा, य अ पासून तर न्य पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात? वर्णमाला म्हणतात. आपण हे शिकलोय, बरोबर. मराठी भाषेत सध्या किती वर्ण आहे वापरले असा प्रश्न कधी विचारला? मराठी भाषेत आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहे, किंवा सध्या वर्णमालेमध्ये किती वर्ण आहे असा प्रश्न विचारला, सध्या हा शब्द वापरला तर किती लिहायचे? 52 म्हणायचे. आणि मराठी भाषेतले वर्णमालेत, पारंपरिक वर्णमालेत किती होते? 48 वर्ण होते. लक्षात ठेवा. राहील लक्षामध्ये? सध्या किती आहे? 52 वर्ण आहे पारंपरिक भाषेत. ज्यावेळेस आम्ही 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीला होतो त्यावेळेस किती होते वर्ण? 48 वर्ण होते. मराठी भाषेचे पहिले व्याकरण, मराठी भाषेचे बघा, पहिल्यांदा आपण आता मराठी भाषेचे पाणिनी जेव्हा हे लिहिलं, काय सांगितलं? मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर. आता स्वर
स्वर किती आहे सध्या? 14 स्वर आहे. पहिले किती होते? 12 होते. आता हे असेच लक्षात ठेवायचे. कसे लक्षात ठेवा? माहिती तुम्हाला, आ माहिती आहे, बरोबर. ई माहिती आहे, ऱ्स्व ई. नंतर तुम्हाला दीर्घ ई माहिती आहे. ऊ माहिती तुम्हाला, नंतर ऊ माहिती. इथे हे लक्षात ठेवा, रू कशाचा आहे? हा ऋषीचा रू. आणि लू हा क्लुप्तीमध्ये वापरला जातो, लू. त्याला पण रू म्हणतात, लू. आणि नंतर ए आहे, ए असा आहे, नंतर ॲ आहे, नंतर ए आहे, नंतर ओ आहे, बरोबर. नंतर अ आहे आणि नंतर औ आहे. अशा पद्धतीने सरळ आहे. नाही तर आपण काय करतो? अ आ इ ई उ ऊ इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. ए ए ओ ओ संपलं, बरोबर ना. असं आपण म्हणतो. पण असेच लक्षात ठेवा, अ आ इ ई उ ऊ रू लू. ते झाल्यानंतर ए ॲ ए ओ ओ औ, बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही 14 स्वर पाठ करायचे आहे. पाठ आहे का तुमचे? पाठ असतील का? आपण ते 14 स्वर कसे येतील ते पण बघू. पुढे आपण वाक्य एक 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 लावते. म्हणजे क लिहिला, क मध्ये हा क मध्ये अ आलेला आहे. हा 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 मिळून काय तयार झाला? क तयार झाला. नंतर आपण त्यामध्ये इथे क मध्ये काय जोडला? अ जोडला, म्हणजे क तयार झाला. इथे क मध्ये काय जोडला? आ जोडला, म्हणजे काय तयार झाला? इथे का तयार झाला. इथे ई मध्ये आपण क क मध्ये आपण ई जोडला, म्हणजे कुठली विलांटी तयार झाली? पहिली विलांटी. या क मध्ये आपण ई जोडला, म्हणजे कुठली विलांटी तयार झाली? दुसरी विलांटी. या क मध्ये आपण ऊ जोडला, म्हणजे कोणता उकार तयार झाला? पहिला उकार. या कू मध्ये आपण जोडला. या या क मध्ये आपण र जोडला, मग काय तयार झाला? क्र तयार झाला, बरोबर ना. नंतर इथे आपण काय जोडलेलं आहे? रू जोडलेला आहे. इथे काय तयार झाला? क्लू तयार झाला आहे. हे बाई नवीन आले, क्लुप्ती हा शब्द मी आताच तुम्हाला सांगितला. नंतर इथे क मध्ये आपण ए जोडला, नंतर काय तयार झाला? एक मात्र तयार झाला. इथे मात्र तयार झाला. इथे आपण जोडले, इथे किती मात्र तयार झाले? इथे 2 मात्रे तयार झाले. इथे आपण क मध्ये ॲ जोडला, काय तयार झाला? क्या तयार झाला. इथे क मध्ये आपण ओ जोडला, काय तयार झाला? को तयार झाला. इथे आपण क मध्ये अ जोडला, काय तयार झाला? क्वा तयार झाला. आणि इथे क मध्ये कौ तयार झाला आहे, बरोबर. समजलं? अशा पद्धतीने अशी आपली किती खडी झाली आहे? 14 खडी झाली आहे. 1 2 3 4 5. आपल्या वेळेस हे हे नाव होतं क आणि आणि ॲ आणि अ नाव होतं. पण आपण रूचा लूचा वापरच करत नव्हते, बरोबर. अशा पद्धतीने आपली 14 खडी आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे बाई, मग तुम्हाला विचारले स्वर किती आहे? तर किती आहे स्वर? बरोबर, किती? 14 स्वर आहे. आणि स्वरादी किती आहे? स्वरादी म्हणजे स्वराच्या आधी येणारे, त्याला स्वरादी म्हणतात. म्हणजे कम, बघा ना, कम म्हणतो आपण. कम म्हणताना पहिल्यांदा ह्या स्वराच्या आधी कम म्हणतो, बरोबर ना. स्वराच्या आधी आलाय म्हणून त्याला स्वरादी. आणि याला क हा म्हणतो, का, म्हणजे या स्वराच्या आधी आलेला आहे. बर, उच्चार करताना लिहिता आपण असंच लिहितो, कम का हा, बरोबर ना. पण स्वराच्या आधी जे शब्द येतात त्याला काय म्हणतात? स्वरादी म्हणतात. मग तुम्हाला विचारलं स्वरादी किती? किती स्वरादी आहे? 2 स्वरादी आहे. आणि स्वर किती? प्रश्न विचारला तर किती आहे? 14 स्वर आहे. आणि तुम्हाला विचारलं व्यंजन किती? आपण क पासून चालू करतो, तर हे काय आहे? व्यंजन आहे. ळ पर्यंत व्यंजन आहे. तर विशेष संयुक्त व्यंजन किती? प्रश्न विचारला तर 2 आहे. मग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, तर 14 2 आणि इथे 34 आणि इथे 2, बरोबर. 14 आणि 2 किती झाले? 16. 16 आणि 2 किती झाले? 18. 18 आणि 34 किती झाले? 52, बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही हे बाहे आपले एकूण 12, आपले एकूण हे बाहे किती आहे? वर्णमाला कितीचे आहे? 52. सध्या वर्णमालेमध्ये 52 अक्षर आहे. राहील लक्षामध्ये. आता हे पाठ करू आपण. बाबा इथे बघायचंय माझ्याकडे. क च ट त प. हे बाय हे पाठ करायचे पहिल्यांदा. क च ट त प.
कसं लक्षात ठेवणार वर्ण पाठ करताना क च ट त प चा वर्ण म्हणजे तुम्हाला लगेच असं व्यंजन असं आठवलं क च ट त प चा ग्रुप कुठला आहे क चा ग्रुप क ख ग घ आणि नंतर अनुस्वाराला आपण त्याला ड म्हणतो पण तो न होतो बरोबर हा क नंतर च पासून च छ ज ज आपण याला त्र म्हणतो त्याचा पण अर्थ न होतो त्र याचा ट थ द ध न याला आपण न म्हणतो तो पण अनुस्वार आहे त थ द ध न बरोबर प फ ब भ म म हा पण काय आहे हा पण अनुस्वार आहे म्हणजे असे हे अनुस्वार आहे मग यामध्ये क च ट त प चे व्यंजन वर्ण पाठ करायचे आहे असे क चा वर्गात विचारलं काय काय क ख ग घ आणि नंतर च येतो का नाही हा न येतो म्हणजे ड येतो आपण त्याला ड ड म्हणून उच्चार केला जातो हा अनुस्वार येतो च छ ज झ न हा त्र म्हणतो आपण त्याला ट ठ ड ध न हा पण अनुस्वार आहे त थ द ध न हा काय अनुस्वार आहे नंतर प फ ब भ म अनुस्वार आहे म्हणजे तुमचं लवकर पाठ होईल त्यापेक्षा डायरेक्ट अ पासून पाठ करा न्य पर्यंत पाठ करा आणि व्याकरण समजायला एकदम सोपं जाईल बरोबर आता चला वाचायचं आहे हे सर्वच सर्व इथपर्यंत प्रॉपर वाचून घ्यायचं 2-3 वेळा वाचा म्हणजे तुमचं पाठ होऊन जाईल नाही तर लिहा दिसतंय का तुम्हाला मोठं करू नाही तर ते वाचता वाचता एका छोट्या पेजवर लिहून काढा सर्व लिहून काढायचं हे तुम्हाला पाठच करायचा आहे कारण आपला व्याकरणाचा मूळ पाया आपली वर्णमाला आहे कारण हे समजलं तर तुम्हाला बाकी समजेल त्यामुळे हे लिहूनच काढा इथून लिहायचं आहे नाही हे जाऊ द्या कारण आपण हे पाठ करायला लिहितोय ना ठीक आहे बरं का पाठ करण्यासाठी लिहितोय आपण पाठ करायचा आहे हे तुमचं पाठच पाहिजे होतं पाठ आहे का बरोबर 10 वाजता यायचं आहे कारण आपण म्हणजे तुम्ही थोडं लेट पण आलं तर काही प्रॉब्लेम नाही पण आपण 10ला राईट चालू करत जाऊ जास्तीत जास्त 1 मिनिट वाट बघत जाऊ 1 किंवा 2 मिनिट कारण आपल्याकडे टाइम कमी आहे म्हणजे टाइम कमी म्हणजे कसा 1.5 तास असतो आणि व्याकरणचं कमीत कमी 1 ते 2 टॉपिक तरी संपले पाहिजे क ख ग घ ड च छ ज ज न त्र ट ठ द ध न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स स आणि हळ हे सर्व तुम्हाला मी प्रॉपर सांगणार आहे स्वरादी कधी विचारायचं आहा स्वरादी सांगायचे आहे 2 स्वरादी आहे स्वर 14 आहे व्यंजन 34 आहे संयुक्त व्यंजन विशेष व्यंजन किती आहे 2 आहे वाचायचं आहे परत पाठ करायचा आहे
कोणीतरी प्रश्न विचारलेला आहे. सर मराठी व्याकरणाचे पहिले व्याकरणकार कोण होते? मराठी भाषेचे व्याकरणकार पहिले कोण होते असा प्रश्न आहे. मराठी व्याकरणाचे पहिले व्याकरणकार कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. कोण होते? पंडित भीष्माचार्य यांचा उल्लेख सध्या व्याकरणिकात झालेला नाही, परंतु ते मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार होते. लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाही. यानंतरचे पंडित भीष्माचार्य ऑप्शन नसेल तर नंतर काय लिहायचे आपले? दादोबा पांडुरंग तर्खडकर लिहायचे आहे. पंडित भीष्माचार्य पहिले व्याकरणकार होते. अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकतात. व्यंजन किती आहे? आता 34 व्यंजन आहे. बघा, क ख ग घ न च छ ज ज न. आपण याला त्र म्हणतो, याला ड म्हणतो. ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म. बरोबर. नंतर य र ल व. हे बाय हे असेच वाचायचे आहे. पहिल्यांदा क च ट त प चा गट वाचून घ्यायचा, नंतर य र ल व वाचायचं, नंतर श श स वाचायचे. याला उष्मे म्हणतात. उष्मे म्हणजे आपण उष्मेचा अर्थ असा होतो, आपण याचा उच्चार करताना तोंडावाटे गरम हवा सोडतो, म्हणून त्याला उष्मे म्हणतात. बघा ना, श स, बरोबर ना, गरम हवा करून सोडलेली आपण, म्हणून याला उष्म म्हणतात. आणि ह याला आपण महाप्राण वर्ण असे म्हणतो. आणि ळ हा एक आहे. आणि विशेष संयुक्त व्यंजने किती? विशेष संयुक्त का आहे, कशा आहे हे पुढे सांगतो. श आणि न्य आहे. लक्षात ठेवायचे आहे. य र ल व ला आपण अर्धस्वर म्हणतो, म्हणून वेगवेगळे दिलेलं आहे. याला आपण अर्धस्वर म्हणतो. आपण हे पुढे बघणार आहे अर्धस्वर. नंतर याला श स स म्हणतो, उष्मे म्हणतो. याला महाप्राण वर्ण म्हणतो. आणि याला विशेष संयुक्त व्यंजन विचारतात. मग तुम्हाला प्रश्न विचारला तर विशेष संयुक्त व्यंजने किती किती आहे? 2 आहे. मग प्रश्न विचारला उष्मे किती? 3 आहे. तुम्हाला प्रश्न विचारला अर्धस्वर किती? 4 आहे. बरोबर. तुम्हाला विचारलं एकूण व्यंजने किती? प्रश्न विचारला किती आहे? 34 आहे. तुम्हाला एकूण स्वरादी किती किती आहे? 2 आहे. आणि एकूण स्वर किती विचारले? किती आहे? 14 आहे. बरोबर ना, 14 आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता विशेष संयुक्त व्यंजने आता का म्हणतात? श आणि ने हे विशेष संयुक्त व्यंजने आहे असे कोणी म्हटलेलं आहे? म पा सबनीसांनी म्हटलेलं आहे. सबनीसांनी असं म्हटलं हे विशेष संयुक्त आहे, कारण विशेष संयुक्त का बनलेलं आहे? ह्या एका व्यंजनापासून आणि ह्या दुसऱ्या व्यंजनापासून, म्हणून संयुक्त व्यंजनापासून काय बनलेलं आहे? क आणि क्ष, क आणि श पासून क अर्धा जोडला, श अर्धा जोडला आणि त्यामध्ये अ जोडला तर काय तयार झाला आहे? क्ष तयार झाला आहे. अ ना जोडता तर फक्त व्यंजन म्हणून कधी म्हटलं तर फक्त असा श तयार झाला आहे, फक्त व्यंजन म्हणून. क आणि श म्हणजे 2 व्यंजनांपासून एक व्यंजन तयार झालं आहे, म्हणून याला या संयुक्त आहे. या क आणि श पासून श. आणि न्य विचारला जातो, हाही विचारला जातो, हा पण विचारला जातो. द न य डायरेक्ट असंच लक्षात ठेवायचं. न्य कशापासून तयार झाला आहे? द न य. द न पासून काय तयार झालं आहे? न्य तयार झालेला आहे. 3 व्यंजनांपासून एक व्यंजन तयार झालं आहे. कुठला? न्य तयार झाला आहे. ज्ञानेश्वराचा न्य द न य पासून तयार झाला आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा, न्य मध्ये ग आणि य हे बाय हिंदी भाषेत कसा न्य कसा तयार झाला आहे? ग आणि य पासून आपण न्य तयार झाला आहे. आणि न्य संस्कृत मध्ये ज आणि य पासून तयार झाला आहे. तुम्ही मराठीत पण लक्षात ठेवू शकतात, हिंदीत बी आणि संस्कृत मध्ये पण लक्षात ठेवा. मराठी भाषेत कधी विचार द न पासून काय तयार झाला आहे? न्य तयार झाला आहे. आणि गय पासून काय तयार झाला आहे? हिंदीमध्ये न्य तयार झाला आहे. आणि जय पासून काय तयार झाला आहे?
निय तयार झाला आहे संस्कृतमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण हिंदीमध्ये बघा ज्ञानेश्वरला ज्ञानेश्वर असं म्हणतो, ज्ञानेश्वर, बरोबर ना, ज्ञानेश्वर म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे असं मराठी, हिंदी, इंग्रजी याला काय म्हणतात, संयुक्त व्यंजने. दोन मिळून तयार झाला म्हणून आज संयुक्त व्यंजन झाला. कळालं हे? प्रत्येकाच्या लक्षात येत आहे? बघा आता ॲ आणि अ हे दोन नवीन स्वर इंग्रजी भाषेतून मराठीत यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि मराठीत भाषेत कोणी समावेश केला यांचा? अरविंद मंगळूरकरांनी समावेश केलेला आहे. जे दोन स्वर आले इंग्रजी भाषेतून ते कुठले आहे? ॲ आणि अ. त्यांचा समावेश मराठी भाषेत कोणी करून घेतला? अरविंद मंगळूरकरांनी करून घेतला. आता वर्णाचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जातात. एक स्वरूपानुसार केले जाते आणि दुसरं काय आहे? उच्चारानुसार केलं जातं. स्वरूपानुसार किती प्रकार करतात? 3 प्रकार पडतात. तर उच्चारानुसार 9 प्रकार पडतात. आता आपण स्वरूपानुसार बघू. स्वरूपानुसार पहिला काय आहे? स्वर आहे. नंतर काय? स्वरादी आहे. नंतर काय आहे? व्यंजने आहे. व्यंजने जे आपण 34 बघितले, या 34 व्यंजनांना काय म्हणतात? अजून हलांत म्हणतात. अजून यांना काय म्हणतात? परवर्ण म्हणतात. नंतर याला काय म्हणतात? स्वरांत म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्हाला विचारलं एकूण स्वरांत किती? 34. एकूण परवर्ण किती? 34. एकूण हलांत किती? एकूण व्यंजने किती? 34. एकूण स्वरादी किती? 2 स्वरादी आपण बघितले. आहा हे बाय 2 स्वरादी बघितले. आणि एकूण स्वर किती आहे? 14 आहे. लक्षात ठेवायचं आहे. राईट लक्षामध्ये. स्वरूपानुसार वर्णाचे किती प्रकार पडतात? किती प्रकार पडत आहे? 3 प्रकार पडत आहे स्वरूपानुसार. स्वर, स्वरादी आणि व्यंजने. कळालं हे? समजतंय का? माझ्याशी बोलत राहायचं आहे. आता स्वर म्हणजे काय बघा. ज्याचा उच्चार करताना एक लक्षात, ठीक आहे पहिल्यांदा वाचून दाखवतो. स्वर हा शब्द संस्कृत श्रू या शब्दापासून बनलेला आहे. याचा अर्थ ध्वनी करणे किंवा उच्चार करणे असा होतो. म्हणजे जे ध्वनी मुखावाटे बाहेर पडताना मुखातील अवयवांचा एकमेकाशी स्पर्श होत नाही त्याला काय म्हणतात? स्वर म्हणतात. बघा आपण अ म्हणतो, एकमेकाशी संपर्क झाला का आ म्हणतो. ई मुखातील अवयवांचा एकमेकाशी संपर्कच होत नाही. ज्यांचा संपर्क होत नाही मुखातील अवयवांशी त्यांना काय म्हणतात? स्वर म्हणतात. म्हणून बघा अ आ ई, बरोबर ना, उ उ संपर्कच होत नाही. पण मी म म्हटलं तर आपला ओठांचा संपर्क झाला, बरोबर ना. म प म्हटलं ओठांचा संपर्क झाला. क म्हणताना बघा जीभ मागे गेली क, बरोबर ना, म्हणजे संपर्क एकमेकांशी होत आहे. म्हणून जे ध्वनी मुखावाटे बाहेर पडताना मुखातील अवयवांचा एकमेकाशी संपर्क होत नाही अशा ध्वनींना काय म्हणतात? स्वर म्हणतात. म्हणून बघायचं आहे संपर्क होणारच नाही. ज्या वर्णांचा उच्चार इतर वर्णांच्या मदतीशिवाय होतो त्याला काय म्हणतात? स्वर म्हणतात. स्वराला कोणाचीच मदत लागत नाही. व्यंजनाला मदत लागते. क चा पाय मोडेलच राहील. यामध्ये स्वरकरी टाकला तो परिपूर्ण होईल. बरं, स्वर हा कसा असतो? परिपूर्ण असतो. बघा ना, ज्या वर्णांचा उच्चार करताना इतर वर्णांच्या मदतीशिवाय होतो त्या वर्णांना काय म्हणतात? स्वर म्हणतात. एकूण स्वर आपण किती बघितले? 14 स्वर बघितलेले आहे. आणि हा संस्कृत धातू श्रू या शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ काय होतो? ध्वनी करणे किंवा उच्चार करणे. आणि आता स्वराची वैशिष्ट्ये आपण वाचू. बघा, स्वर हे पूर्ण उच्चारलेले असतात म्हणून त्यांचा समावेश अक्षरांमध्ये केला जातो. स्वरांचा समावेश कशामध्ये केला जातो? अक्षरांमध्ये. व्यंजनांचा समावेश होतो अक्षरांमध्ये नाही, कारण त्याचा उच्चारच पूर्ण नसतो. स्वर ज्यावेळेस मिसळेल त्यावेळेस ते अक्षर होईल. रा क मध्ये ज्यावेळेस अ मिसळेल त्यावेळेस हे काय बनणार आहे? अक्षर बनणार आहे. म्हणजे हे काय बनणार आहे? ध्वनी बनणार आहे, बरोबर ना.
समजलं? हे कसं आहे, याचा उच्चार कसा आहे, पूर्ण उच्चार आहे. बघा, सर्वसाधारणपणे स्वर हे सगोष नादयुक्त असतात, म्हणून त्यांना मृदू वर्गात समाविष्ट केला जातो. मृदू वर्गात असतो कारण त्यामध्ये कठोर काहीच नसतं. स्वराच्या उच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो, तो का खुला असतो. तर तुम्ही बोलून बघा, हवेचा मार्ग अडवलेला नसतो, तो खुला असतो. उच्चारावेळी तोंड उघडे असते, अ आ इ म्हणून बघा तोंड उघडेच राहतं. उच्चार करताना स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. बरोबर आहे, त्यांचा उच्चार कसा असतो, स्वतंत्र असतो. लक्षात ठेवायचं आहे. स्वर हे कसे असतात, प्रवाही असतात. ओठ जीभ हे दोन अवयव स्वरांच्या उच्चारात महत्वाचे ठरतात. ते प्रवाही असतात, म्हणजे जसे येतात तसे ते चालले निघून जातात. काहीच नाही, तोंड उघडं ठेवायचं फक्त आणि उच्चार करायचा, अ आ इ ओ. बरोबर ना, एकमेकांचा संपर्क होत नाही. ते कसे आहे, प्रवाही आहे. संस्कृत व्याकरणात स्वरांना अच असे म्हणतात. लक्षात ठेवायचं, स्वरांना काय दुसरं नाव आहे, अच नाव आहे. आणि मराठी वर्णमालेत किती आहे, 14 आहे. स्वर म्हणजे नुसते सूर होय, लक्षात ठेवायचं आहे. संस्कृत व्याकरणामध्ये स्वरांना काय म्हणतात, अच म्हणतात. मग तुम्हाला विचारलं किती अच आहे, तर किती आहे, 14 आहे. प्रत्येक शब्द आपण एक शब्द पळून घेत आहोत, पूर्ण उच्चाराचे असतात. यांचा समावेश अक्षरांमध्ये केला जातो. सर्वसाधारणपणे सगोष असतात, मृदू वर्गात केला जातो, हवेचा मार्ग अडवलेला नसतो, तोंड उघडे असते, स्वतंत्र उच्चार होतात, ते प्रवाही असतात. त्यांना संस्कृत मध्ये स्वरांना अच म्हणतात. मराठी भाषेत 14 आहे. बरोबर, आज 14 मी तुम्हाला सांगितले. तुमचं हे क्लिअर झालं का? स्वर दोन प्रकारे वापरले जातात, म्हणजे अक्षराच्या स्वरूपात आणि चिन्हांच्या स्वरूपात. आता चिन्हांच्या स्वरूपात इथे अक्षर लिहिलं आपण, आई हे काय झालं, अक्षर झालं, आणि काकी हे चिन्हांच्या स्वरूपात झालं. म्हणजे कसं, क ला वापर केला का मध्ये, म्हणजे का झाला. बरोबर ना, म्हणजे अक्षरांच्या चिन्हांच्या स्वरूपात वापरला, म्हणजे हा का झाला, म्हणजे चिन्हांच्या स्वरूपात का ह्या उभी रेष मारली. समजलं? की म्हणजे त्याला काय केली, अशी ईला असा रफार मारला. की म्हणजे याला कशा स्वरूपात वापरलंय मी, याला चिन्हांच्या स्वरूपात वापरलेलं आहे. समजतंय का? कशा पद्धतीने वापरलं, अक्षरांच्या स्वरूपात वापरलं आणि चिन्हांच्या स्वरूपात वापरलं. काकी शब्द लिहिताना असा लिहिला मी का, म्हणजे याला काय लिहिलं, चिन्ह उभी रेष लिहिली, आणि कीला काय केलं, अशी असं चिन्ह वापरलं. बरोबर, काकी शब्द आला असं आहे. नंतर हे स्वरांचे नाव काय, स्वर चिन्ह काय, चिन्हाचे स्वरूप काय, विग्रह कसा होतो, आणि अक्षर स्वरूपात काय, चिन्ह स्वरूपात काय आहे. आता इथे स्वर अ आहे, याचा अकार आहे. अ म्हणजे अकार, याचा विकार आहे. हे रस्व आहे, हे दीर्घ विकार आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे हेच सांगतो मी, अ वापरताना आपला साधा सिंपल असतो. आपण प्रत्येक कशात पण क वापरू शकतो, क. बरोबर ना, यामध्ये अकार आहे. याचा आकार कसा आला, म्हणजे इथे का झाला, इथे रस्व का झाला, इथे की झाला. बरोबर ना, बघा की झाला. इथे दीर्घ का झाला, असा झाला. इथे बघा रस्व कसा झाला, उकार झाला, उकाराच्या स्वरूपात उ आहे. इथे बघा उ हा दुसऱ्या उकाराच्या दीर्घ उकाराच्या स्वरूपात आहे. इथे बघा रू झाला, हा कसा आला, असा आला. बरोबर ना. इथे लू आहे, हा काय झाला, याचा पण काय मोडला, पाय मोडला. ह्या ए आहे, हा का झाला, मात्रेच्या स्वरूपात झाला. हा अ आहे, हा का झाला, अर्धचंद्राच्या स्वरूपात झाला. याच्या ए आहे, एकाराच्या स्वरूपात वापरला आहे. आकाराच्या ह्याला एकाराच्या, हे काय झाले, दोन मात्रे झाले. हा बघा ओ आहे, हा ओकाराच्या स्वरूपात वापरलेला आहे. बरोबर, एक कानान एक मात्रा दिलेला आहे. इथे हे अकाराच्या स्वरूपात वापरलेलं आहे, म्हणजे ते झालं. आणि ओकाराच्या स्वरूपात ओकाराच्या स्वरूपात हा वापरलेला आहे, म्हणजे एक काना आणि दोन मात्रे. समजलं? आपण 12 खड लिहिताना अशाच पद्धतीने आपण लिहित असतो. म्हणजे कसं लिहित असतो तुम्हाला दाखवतो. इथे क लिहिला, इथे क लिहिला, इथे मी क लिहिला, इथे मी क लिहिला, इथे क लिहिला, काय झाला, कू झाला. इथे काय झाला, कू झाला. बरोबर ना, उकार झाला. इथे काय झाला, इथे क्रू झाला. बरोबर ना. इथे इथे क्ल लिहिला, इथे क्लुप्ती झाली. बरोबर ना.
इथे क लिहिला, इथे काय झाला के झाला, इथे काय झाला क्या झाला, इथे के लिहिला, इथे कै झाला, इथे क लिहिला क झाला, इथे क झाला, इथे क लिहिला. समजलं कशा पद्धतीने वापरलेला आहे. इथे तुम्ही कुठलंही अक्षर क ख ग घ छ छ ड ड त थ द ध प फ ब भ म य र ल व श स स ष कुठलंही अक्षर वापरा, ते अशा स्वरूपात होतं. म्हणजे या स्वरूपात ते वापरलेलं आहे. हे कळालं. हे असं दिलंय बघा, काना, काना दाखवला आहे आणि एक शब्द लिहून दाखवलाय आकाश, इथे काका लिहून दाखवलेलं. समजलं. मी तुम्हाला फक्त इथूनच या एकाच हिच्यावर हे सर्वांचा सर्व तक्ता समजावून दिला. म्हणजे तुम्ही फक्त पहिली ओळ म्हणून बघायची आहे. सर्व क ख ग नाही क का की की असं त्यामध्ये सर्व तुम्हाला इथे येऊन जाईल. समजलं कशा पद्धतीने हे वापरलेले आहे. स्वर कशा पद्धतीने वापरतात. अक्षराच्या स्वरूपात आणि चिन्हाच्या स्वरूपामध्ये स्वर वापरले जाते. लक्षात ठेवायचे आहे. स्वराचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. पहिला प्रकार आहे बघा, उच्चारानुसार लागणारा कालावधी. म्हणजे उच्चार कमी कालावधीत ज्या स्वराचा उच्चार कमी कालावधीत केला जातो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. ज्याचा दीर्घ कालावधीत केला जातो त्याला दीर्घ स्वर म्हणतात. म्हणजे ऱ्हस्व स्वर अ कमी वेळ लागला ना, आ कसा वेळ लागला, जास्त वेळ. ई कमी वेळ लागला, ई कसा वेळ लागला, आईचा म्हणला ई जास्त वेळ. उ उ कसा वेळ लागला, जास्त वेळ लागला. म्हणजे पहिला उकाराचा दुसरा उकार. समजलं का. म्हणजे उच्चारानुसार कालावधीनुसार हवा हा उच्चार लागणाऱ्या कालावधीनुसार, नंतर उच्चाराच्या स्थानानुसार 2 प्रकार पडतात ते पण सांगतो. आणि व्युत्पत्तीनुसार 2 प्रकार पडतात. उच्चारानुसार लागणाऱ्या कालमानानुसार 3 प्रकार आहे. आता आपण हे 3 प्रकार बघू. उच्चारानुसार लागणाऱ्या कालानुसार 3 प्रकार. एकूण स्वर किती आहे, 14 आहे. बघा, ऱ्हस्व स्वर तुम्हाला विचारतात खालीलपैकी किती ऱ्हस्व स्वर आहे असा प्रश्न विचारला. ऱ्हस्व स्वर बघा, यांच्या कालावधीला कमी वेळ लागतो. अ ला कमी वेळ लागतो, ई ला कमी वेळ लागतो, उ ला कमी वेळ लागतो, रू ला कमी वेळ लागतो, लू ला कमी वेळ लागतो, ॲ ला कमी वेळ लागतो. एकूण ऱ्हस्व स्वर किती प्रश्न विचारला तर किती आहे, 6 आहे. तुम्हाला प्रश्न विचारला एकूण दीर्घ स्वर किती, किती आहे, 4 आहे. बघा, आ हा दीर्घ स्वर आहे, जास्त वेळ लागतो. ई दुसरी विलांटी आहे, जास्त वेळ. उ दुसरा उकार आहे आणि अ हे काय आहे, एकावर हे आहे. समजलं. दीर्घ जास्त वेळ लागणारे, हे दीर्घ कालावधीनुसार जास्त वेळ लागतंय म्हणून दीर्घ स्वर, आणि कालावधीनुसार कमी वेळ लागतोय ते काय आहे, ऱ्हस्व स्वर आहे. समजतंय का ओ मित्रांनो, समजतंय का महिला मंडळ, प्रत्येकाला समजतंय ना. आणि संयुक्त स्वर, संयुक्त म्हणजे संयुक्त कसे, 2 स्वरांपासून एक स्वर बनलेला आहे त्याला काय म्हणतात, संयुक्त स्वर असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. 2 स्वरापासून एक स्वर. म्हणजे बघा, अ आणि ई पासून काय बनलेला आहे, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, ए बनलेला आहे. ह्या ए आ किंवा ई आणि ई पासून बनलेला आहे. 2 स्वरांपासून काय बनलेला आहे, एक संयुक्त स्वर बनलेला. ओ हा काय, अ मध्ये उ टाका किंवा दुसरा ओ टाका, काय बनलेला आहे, ओ बनलेला आहे. या आ मध्ये ओ टाका किंवा दुसरा पहिला ओ टाका, काय बनलेला आहे, ओ बनलेला आहे. 2 स्वरांपासून बनलेला आहे म्हणून याला संयुक्त स्वर म्हणतात. एकूण संयुक्त स्वर किती, 4 आहे. एकूण दीर्घ स्वर किती, 4 आहे. आणि एकूण ऱ्हस्व स्वर किती किती आहे, 6 आहे. एकूण किती झाले, 14 स्वर झाले. 6 4 4 ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. ऱ्हस्व मध्ये ऱ्हस्व हे सर्व अ ई उ रू लू आणि ॲ हे काय आहे, ऱ्हस्व आहे. आ ई दुसरा उकार, बरोबर ना. नंतर अ हे झाले हे, आणि ए ऐ ओ औ हे काय झाले, संयुक्त स्वर झाले. पाठच करायचे आहे. तुम्हाला विचारले जातात खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा, खालीलपैकी दीर्घ स्वर ओळखा, खालीलपैकी ऱ्हस्व स्वर ओळखा.
एकूण ह्रस्व स्वर किती, दीर्घ स्वर किती, संयुक्त स्वर किती, पाठच करायचा आहे. सर्व ते सर्व पाठ झालं पाहिजे. एकही मार्क जाणार नाही, कुठल्याच पेपरला मार्क जाणार नाही. 25 पैकी 25 मार्क भेटतील. त्यासाठी पहिल्यांदा मी काय सांगितलं, पहिल्यांदा 14 खडी पाठ करा, नंतर स्वरादी पाठ करा, नंतर 34 व्यंजने पाठ करा, नंतर संयुक्त व्यंजन पाठ करा. म्हणजे अ पासून न्य पर्यंत सर्व गोष्टी पाठ असल्या तर मग हे काय लागतंय बरं का, ह्रस्व छोटे छोट्या उच्चाराचे, जास्त उच्चाराचे आणि दीर्घ 2 स्वरांपासून बनलेले. म्हणजे पहिला पाया पक्का असला की त्यावर किती मोठी बिल्डिंग चढवता येईल. समजलं? आता आपण ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर हे इतकं बघू. रिव्हिजन घ्यायचं, हे लई मोठं होऊन जाईल मग. 5 मिनिटं बाकी आहे, रिव्हिजन घ्यायचं. हा, बरंच शिकवलं का आज? आता देवनागरी लिपीत काय सांगितलं, नगरात राहणाऱ्या, शहरात राहणाऱ्या देव आर्य लोकांच्या लिपीला काय म्हणतात, देवनागरी लिपी म्हणतात. बरोबर. त्या लिपीला काय म्हणतात, बाळबोध लिपी म्हणतात. देवनागरी लिपी कशा पद्धतीने लिहिली जाते, डावीकडून उजवीकडे. ही देवनागरी लिपी कशी लिहिली जाते, उभ्या, आडव्या, गोलाकार, तिरप्या रेषांनी लिहिली जाते. बरोबर. ही प्रत्येक अक्षराला काय केले जाते, शिरोरेषा दिली जाते. इथे बघा, देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वातंत्र्य चिन्हे वापरतात, म्हणून त्याला आदर्श लिपी म्हणतात. देवनागरी लिपी कशी आहे, परिपूर्ण आहे. हे कोणी भारतामध्ये आणलेले आहे, आर्यांनी भारतात. उगम कोणत्या लिपीपासून झालेला आहे, ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे. देवनागरी लिपीत जोडाक्षराले लिहिण्याच्या पुढे एका पुढे एक लिहिले जातात. देवनागरी लिपी किती भाषा वापरल्या जातात, 6 भाषांमध्ये लिहिली जाते. बरोबर ना, 6 भाषा असतात देवनागरी लिपीत असणाऱ्या भाषा किती, 6 आहे. कोणकोणत्या, हिंदी, मराठी, संस्कृत, गुजराती, पाली आणि बंगाली. मोडी लिपी, देवनागरी लिपीतील अक्षरे जलद लिहिण्यासाठी ही थोडीशी मोडून किंवा मुडतळून लिहिली जातात, त्या लिपीला काय म्हणतात, मोडी लिपी म्हणतात. वाचण्यासाठी कठीण आहे, कन्नड लिपीप्रमाणे आहे, ह्रस्व दीर्घ फरक येत नाही. हेमाड परपंथेंनी निर्माण केलेली होती, यादवकालीन राजा होते, म्हणून या लिपीला कुठली लिपी म्हणतात, हेमाडपंथी लिपी म्हणतात. आणि या शिवकालीन आणि पेशवे काळामध्ये दस्तऐवज आहे प्रचलित आलेली होती. नंतर पुढे आदर्श लिपी. बरोबर. ज्या लिपीमध्ये ध्वनीसाठी स्वातंत्र्य ध्वनी चिन्हे असतात त्याला काय म्हणतात, आदर्श लिपी म्हणतात. ब्राह्मी लिपी, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला काय म्हणतात, ब्राह्मी लिपी म्हणतात. भारतात लिप्या कुठल्या, खरोष्ट लिपी आहे, ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपीचे 2 भाग आहे, उत्तर ब्राह्मी आणि दक्षिण ब्राह्मी. दक्षिण ब्राह्मीमध्ये मी तुम्हाला 3 सांगितल्या, आणि उत्तर ब्राह्मीमध्ये देवनागरी आणि शारदा. शारदामध्ये पूर्व शाखा आणि पश्चिम शाखा असे सांगितले. या पूर्व शाखेला बंगाली, उडिया, मैथाली आणि नेपाळी, आणि पश्चिम शाखेमध्ये मराठी, कैती आणि गुजराती. लक्षात ठेवायचं आहे. तर भाषा म्हणजे काय सांगितलं, भाष्य या धातूपासून बनलेला आहे. भाषा बोलणे आणि बोलण्याचा व्यवहार करणे, विचार अनुभव व्यक्त करताना आणि कल्पना मांडताना जी भाषा असते त्याला काय म्हणतात, भाषा म्हणतात. मानवी मुखातून लयबद्ध ध्वनी संहिता म्हणजे भाषा सांगितलं. समाज व्यवहारासाठी देवाणघेवाणाचे साधन म्हणजे भाषा सांगितलं, आणि भाषेत बोलणे महत्त्वाचे असते. भाषेचे प्रकार सांगितले, नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा. नैसर्गिक भाषा प्राण्या पक्ष्यांची भाषा आहे, नैसर्गिक, आणि कृत्रिम भाषा आपली आहे ते सांगितले. हे निसर्गातच असते, जन्मजात असते, मग ते सांगितलं. कृत्रिम भाषा ही मानवाची भाषा असते, ठरवून केलेले असतात ते. प्रमाण भाषा सांगितले. प्रमाण भाषा मी तुम्हाला उदाहरण दिलं तो, ऑफिस, शैक्षणिक, कार्यालयीन कामकाज, औपचारिक संभाषणासाठी प्रमाण भाषा वापरली जाते. बरोबर ना. हे लिखित भाषा असते, व्याकरण असतं, याला व्याकरण असतं, बोलीला नाही. मराठीच्या एकूण किती बोलीभाषा आहे, 52 बोलीभाषा आहे. त्यानंतर आपण मराठीची बोली, झाडी, वारली या बाया बघितल्या, कुठे कुठे वापरली जातात हे पण बघितलं. लक्षात ठेवायचं आहे. कशाचा प्रभाव हे पण बघितलं. वारली हे कुठे आहे ते बघितलं. हे तुम्हाला इथे मॅप काढला, मालवणी, कुडाळी हे सांगितलं.
सिंधुदुर्ग रत्नागिरी हे पण सांगितलं. अहिराणी सांगितलं. नंतर चंदगड इथे चंदगड तालुका कोल्हापूर इथे हे सांगितलं. वराडी विदर्भामध्ये सांगितलं. नंतर हळवी भाषा भंडारा आणि चंद्रपूरमध्ये सांगितलं. बंजारा मराठवाडा आणि विदर्भामध्ये सांगितलं. नंतर अभिजित भाषेचा दर्जा आपण डिटेलमध्ये बघितलं. कुलीन दर्जाचा साहित्य उच्च दर्जाचे असते. अभिजित भाषा केंद्र सरकारकडून दिला जातो. 1500-2000 वर्षापूर्वीपासून जुनी पाहिजे. दुसऱ्या भाषेत बनलेली नसावे. उच्च दर्जाचे साहित्य असावे. प्रारंभिक रूप आणि आधुनिक स्वरूपाचा संबंध असला पाहिजे. बरोबर. नंतर 11 भाषांना अभिजित भाषेचा दर्जा मिळालेला आहे. कोणकोणत्या? मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली या आता दर्जा भेटलेला आहे. आणि पहिल्या तास क ते म उ हे होते. नंतर व्याकरण म्हणजे काय हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. याचा विश्लेषण करणे किंवा स्पष्टीकरण करणे याला व्याकरण म्हणतात. शब्दानुशासन पतंजलीने व्याकरणाला म्हटलेलं आहे. विल्यम कॅरेने इंग्रजी भाषेत व्याकरण लिहिलं होतं. मराठा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. तर शास्त्रशुद्ध भाषेत मांडण्याचे श्रेय कोणी केले आहे? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलेले आहे. त्यानंतर आपण वर्णमाला बघितली. संस्कृतमधून आले आहे. वर्णमाला आहे. 52 वर्ण आहे सध्या. पहिले 14 होते. नंतर हे आपण स्वर पाठ केले. स्वरादी पाठ केल्या. नंतर व्यंजने पाठ केले. तुम्हाला हा ग्रुप पाठ करायचा सांगितला. नंतर संयुक्त विशेष व्यंजने शने तुम्हाला सांगितले. दन येणं तयार झालं आहे. ग येणं तयार झालं आहे. ज येणे तयार झालं आहे हिंदी आणि संस्कृतमध्ये. त्यानंतर आपण आणि अ कोणी आणलेले? अरविंद मंगळूरकरांनी आणलेले. स्वरूपानुसार 3 प्रकार बघितले. आता स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, व्यंजने म्हणजे काय. स्वर म्हणजे काय तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं मी. मुखवाटे बाहेर पडताना मुखातील अवयवांचा एकमेकांशी संपर्क होत नाही त्याला काय म्हणतात? स्वर असे म्हणतात. असं डिटेलमध्ये सांगितले. स्वरांचे 2 भाषेमध्ये रूपांतर होते. अक्षरांच्या स्वरूपात सांगितलं. काकी आणि चिन्हाच्या स्वरूपात सांगितलं. तुम्हाला हे प्रॉपर इथे करून दाखवलं मी. अक्षरांच्या स्वरूपात चिन्हाच्या स्वरूपात कशा पद्धतीने ते अशा पद्धतीने इथपर्यंत आपलं झालं आहे. उच्चारानुसार स्वराचे 3 प्रकार पडतात. उच्चारानुसार लागणाऱ्या कालावधीनुसार पहिला आपण बघत होतो ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता उद्याच्या दिवशी हे ह्रस्व स्वर घेऊ, नंतर दीर्घ स्वर, नंतर हे बाकीचं घेऊ. प्रॉपर बरोबर किती वाजता यायचं आहे? 10 वाजता सर्वांनी यायचं आहे. ज्यांना मराठी बुडवायचं नसेल तुमचं सर्वचं सर्व पाठ होईल. भेटू उद्या 10 ला.